राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या सुरक्षेमध्ये वाढ केली जाणार आहे अशी बातमी आलेली असतानाच आता केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी शरद पवार यांचं जे दिल्लीतील निवासस्थान आहे त्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आपण बघू शकतो दृश्यामध्ये शरद पवार यांच्यासोबत काहीच वेळापूर्वी या सगळ्या अधिकाऱ्यांनी जी आहे ती चर्चा केलेली आहे। आता देखील त्या सगळ्या अधिकाऱ्यांची शरद पवार यांच्यासोबत चर्चा आहे। खरं तर मागील 20 मिनिटं खरं तर या सगळ्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली। आता काही वेळापूर्वी ही बैठक संपलेली आहे आणि ही बैठक संपल्याच्या नंतर अधिकारी जे आहेत ते देखील आता चर्चा करत असल्याचं आपल्याला बघायला मिळते। काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना Z+ सुरक्षा देण्या संदर्भात माहिती मिळालेली होती। मुंबईमध्ये त्यांची अधिकाऱ्यांनी भेट घेतलेली होती आणि त्यानंतर शरद पवारांनी खूप महत्त्वाचं विधान केलं होतं। माझी अचूक माहिती मिळवण्यासाठी केंद्राने सुरक्षा दिली असेल अशा पद्धतीची टिप्पणी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी केलेली होती। त्यानंतर कालपासून जेव्हा शरद पवार दिल्लीमध्ये आलेले आहेत त्यानंतर आज सकाळीच हे अधिकारी जे आहेत ते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आल्याचं आपल्याला बघायला मिळते। फक्त शरद पवार यांच्या सोबतच नाही तर त्यांच्या बंगला जो आहे दिल्लीतील 6 जनपथ हे जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाला देखील सुरक्षा देण्यात येणार आहे आणि म्हणूनच केंद्रीय लोकनिर्माण विभागाचे अधिकारी देखील या बैठकीमध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यांनी देखील शरद पवार यांच्यासोबत चर्चा केल्याचं आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे शरद पवार यांना जी सुरक्षा दिलेली आहे ती सुरक्षा शरद पवार हे स्वीकारतात कारण पुढच्या काळामध्ये शरद पवार यांच्यासोबत सुरक्षा कशी असणार आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन राजू गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।